दिनांक 8 जुलै 2026 रोजी पर्यावरण संवर्धनाचा संदेश समाजापर्यंत प्रभावीपणे पोहोचवण्याच्या उद्देशानं नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान यांच्या वतीने आज जळगाव पोलीस मुख्यालयात भव्य वृक्षारोपण कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं। जळगाव जिल्हा पोलीस आणि नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमानं पार पडलेल्या या उपक्रमात एकूण 2320 झाडांचं वृक्षारोपण करण्यात आलंय। सदर कार्यक्रमाचं उद्घाटन जळगाव जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या हस्ते करण्यात आलं। यावेळी पर्यावरण संरक्षण ही प्रत्येकाची सामूहिक जबाबदारी असून वृक्षारोपणासोबतच त्यांचं संवर्धन करणं तितकंच महत्त्वाचं असल्याचा संदेश त्यांनी उपस्थितांना दिला। सदर उपक्रमात नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे सुमारे 550 श्री सदस्य उत्स्फूर्तपणे सहभागी झाले। त्यांच्या श्रमदानातून पोलीस मुख्यालयाच्या संपूर्ण परिसरात विविध प्रकारच्या वृक्षांची नियोजनबद्ध पद्धतीनं लागवड करण्यात आली। वृक्षारोपणासोबतच पर्यावरण संवर्धन, स्वच्छता, हरित परिसर निर्मितीचा संदेश सुद्धा या उपक्रमातून देण्यात आला। वृक्षारोपण कार्यक्रमाला श्रीकांत धिवरे पोलीस अधीक्षक जळगाव, संदीप गावित अप्पर पोलीस अधीक्षक जळगाव, संजय गायकवाड उपअधीक्षक, राहुल गायकवाड वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा, प्रशांत सुगरवार राखीव पोलीस निरीक्षक पोलीस मुख्यालय जळगाव यांच्यासह जळगाव जिल्हा पोलीस दलातील अधिकारी, अंमलदार तसेच नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे पदाधिकारी आणि सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते। 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूज साठी पंकज तायडे, जळगाव, मुक्ताईनगर।